नमस्कार, मी शेख पाशा. जन एकता आवाज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मराठवाड्याच्या विकासाला नवे इंजन. लातूर कलबुर्गी रेल्वे प्रकल्प पुढे सरकणार का? 4917 कोटीच्या लातूर कलबुर्गी रेल्वे प्रकल्पाला वेग. राज्य सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष. लातूर औसा लांबजना उमरगा आळंद कलबुर्गी रेल्वे मार्गासाठी निर्णायक हालचाल. महाराष्ट्राच्या सहमतीची प्रतीक्षा. लातूरकरांसाठी दिलासादायक घडामोड. नवीन रेल्वे मार्गासाठी मध्य रेल्वेचा प्रस्ताव. लातूर व मराठवाड्यासाठी महत्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या लातूर कलबुर्गी नवीन ब्रॉडगेज विद्युतीकृत रेल्वे मार्ग प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी 16 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून प्रकल्पासाठी राज्य सरकारने 50% खर्च उचलण्यास सहमती द्यावी अशी विनंती केली आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी 157.82 किलोमीटर असून त्यापैकी 96.82 किलोमीटर मार्ग हा महाराष्ट्रात येतो. या रेल्वे मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल DPR तयार करण्यात आला असून प्रकल्पाचा अंदाजित खर्च 4917 कोटी आहे. सध्या कलबुर्गी आणि लातूर हे रेल्वे मार्गाने सुमारे 345 किलोमीटरच्या वळणावरील मार्गाने जोडलेले आहेत. नवीन मार्ग उभारल्यानंतर दोन्ही शहरादरम्यान थेट रेल्वे संपर्क निर्माण होणार असून प्रवासाचे अंतर व वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. प्रस्तावित रेल्वे मार्ग धाराशिव जिल्ह्यातील उमरगा आणि लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातून जाणार असल्याने या भागातील उद्योग, व्यापार, शिक्षण, पर्यटन आणि रोजगारांच्या संधींना मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य असल्याचे स्पष्ट केले असले तरी आर्थिक परतावा अपेक्षित निकषांपेक्षा कमी असल्याने राज्य सरकारची आर्थिक सहभागाची आवश्यकता असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. राज्य सरकारची सहमती मिळाल्यानंतर प्रकल्प मंजुरीसाठी पुढील प्रक्रिया वेगाने होण्याची शक्यता आहे. औसा तालुक्याच्या आणि शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे आमदार अभिमन्यू पवार यांनी काही दिवसापूर्वी औसा शहरात उड्डाणपूल व तसेच औसा शहराच्या बाह्य वळण रस्त्याच्या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन लवकरात लवकर ही कामे मार्गी लावण्याची मागणी केली. तर प्रस्तावित लातूर औसा लांबजना उमरगा आळंद मार्ग कलबुर्गी रेल्वे मार्ग जाण्यासाठी ते प्रयत्न करणार का? महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता असल्याने भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे आमदार अभिमन्यू पवार असल्याने औसा उमरगा आळंद कलबुर्गी रेल्वे मार्ग मार्गी लागणार का याकडे औसा शहरातील व तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. तसेच धाराशिव लोकसभाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी विकासाची दूरदृष्टी ठेवून उभाटा गट सोडून धाराशिव लोकसभा विकासासंदर्भात एकनाथ शिंदे गटात प्रवेश करून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची विकासासंदर्भात भेट घेऊन चर्चा केली. तर औसा शहराच्या आणि तालुक्याच्या विकासासाठी ते प्रयत्न करणार का? आणि लातूर औसा उमरगा आळंद कलबुर्गी रेल्वे मार्ग जाण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करणार का? व तसेच भाजपचे लातूर जिल्हा अध्यक्ष, बीड, धाराशिव, लातूर विधान परिषदचे सदस्य बसवराज पाटील हे केंद्रात आणि राज्यात सत्तेमध्ये आहेत. तर या तिन्ही नेते शहरांच्या विकासासाठी किती प्रयत्न करणार याकडे औसा शहरातील व तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहेत. लातूर कलबुर्गी रेल्वे मार्ग जाण्यासाठी आपली प्रतिक्रिया काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.